गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील बोर्ड पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 19 मे 2024। उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये अद्यापही 6000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि भीमा नदीमधले हे पाणी आता वडापूरच्या आसपास पोहोचलेलं आहे आणि उद्या किंवा परवा दिवशी सायंकाळपर्यंत ते सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यामध्ये पोहोचेल। दरम्यान उजनी धरणातून 20 मे पर्यंत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू राहणार, म्हणजे जवळपास 10 दिवस। उजनी धरण हे 10 मेला पाणी सोडताना वजा 44.69% अशा स्थितीमध्ये होतं, तर आज 19 मे रोजी म्हणजे जवळपास 9 दिवसानंतर हे धरण वजा 55.72% अशा स्थितीमध्ये आहे। म्हणजे धरणातील जवळपास 11% पाणी कमी झालेलं आहे आणि अद्याप पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे हे धरण आणखीन 2 ते 3% खालावणार आहे। उजनीच्या मृतसाठ्यातील पाण्याचा जो वापर झाला तो 29.85 TMC इतका झालेला आहे आणि 10 मेची स्थिती जी होती ती मृतसाठ्यातील 23.72 TMC इतक्या पाण्याचा वापर झाला होता। म्हणजे जवळपास 6 TMC पाणी आतापर्यंत उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेलं आहे। यामध्ये बाष्पीभवनाचाही समावेश आहे। उजनी धरणामध्ये आता एकूण पाणी साठा हा 33.81 TMC इतका आहे आणि धरणाची जी वाटचाल आहे ती अत्यंत निचांकी पातळीकडे सुरू आहे। 2018-19च्या उन्हाळ्यामध्ये 30 जून रोजी धरण वजा 59.2% अशा स्थितीमध्ये होते। ही निचांकी पातळी आहे उजनीची। मात्र यंदा ही पातळी आताच म्हणजे जून महिना येण्या अगोदरच उजनी गाठणार हे निश्चित झालेलं आहे। उजनी धरणातून उद्यापर्यंत म्हणजे 20 मे पर्यंत पाणी सोडलं जाणार आहे आणि भीमा नदीच्या पात्रातील पाण्याचा जो प्रवास आहे संथ गतीनं सुरू आहे। मागील 10 दिवसापासून पाणी सोडलं जात आहे। पाण्यानं माचनूर नंतर वडापूरचं बंधाराही वडापूरचंही बंधारा पार करून हे पाणी पुढं औज बंधाऱ्याकडे सध्या प्रवास करत आहे आणि हे पाणी औजला पोहोचल्यानंतर उजनीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया बंद होईल। हे आता शेवटचं आवर्तन उन्हाळा हंगामातलं असणार आहे। यानंतर आता सगळी भिस्त जी आहे ती पावसावर आहे आणि मान्सून यंदा लवकर सक्रिय होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। 31 मे रोजीच त्याचं केरळमध्ये आगमन होईल आणि 14 ते 15 जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। यामुळे सगळ्यांचं लक्ष आता आकाशाकडे आहे। उजनी धरण परिसरामध्ये अवकाळी पावसाची मागील 24 तासामध्ये नोंद नाही। 2023च्या पावसाळ्यापासून आतापर्यंत 478 मिलीमीटर पाऊस उजनी धरणावर पडलेला आहे। उन्हाची तीव्रता पाहता मागील 24 तासामध्ये 7.55 मिलीमीटर म्हणजे 0.70 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे।